माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला दिलेली स्थगिती ही अनाकलनीय असल्याचं वक्तव्य आशुतोष राठोड यांनी केलंय। पाहूया सविस्तर बातमी। कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी 18 मार्च रोजी उच्च न्यायालयाची प्रथम सुनावणी होणार आहे। यामध्ये याचिकाकर्त्यांकडून मागणी करण्यात आली आहे की शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती ही रद्द करावी। पोटनिवडणूक झाली तर खर्च होईल हे कोर्टाचे कारण अनाकलनीय असल्याचं देखील याचिकाकर्ते अंजली दिघोळे यांचे वकील आशुतोष राठोड यांनी केलंय। ऐकूया काय सांगतायत आशुतोष राठोड। माणिकराव कोकाटे न्यायालयीन प्रकरणात माननीय सत्र न्यायालय न्यायाधीश यांनी शिक्षेला जी स्थगिती दिलेली आहे तो आदेश हा कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही। त्या आदेशाला माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे अपील करण्यात आलेला आहे। 2 रिट पिटिशन दाखल आहेत आणि तिसरं रिट पिटिशन कायद्याच्या तत्वांवर आधारित तिसरं रिट पिटिशन आज दाखल होत आहे। या अनुषंगाने राज्याला पथदर्शी ठरेल असा निकाल येणाऱ्या 1 ते 2 महिन्यात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि तसा निकाल होईल असा मला विश्वास आहे, आशा आहे। पोटनिवडणूक झाली तर खर्च होईल, त्यामुळे पोटनिवडणूक नको म्हणून शिक्षेला स्थगिती देण्यात येत आहे। अशी अजब अनाकलनीय कायद्याच्या कसोटीवर न टिकणारी कारण मीमांसा माननीय सत्र न्यायालय यांनी दिलेली आहे। आता तशी कारण मीमांसा का दिली आहे त्याचा कस माननीय उच्च न्यायालयापुढे लागणार आहे। प्रथम सुनावणी 18 मार्च मंगळवारी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या समोर होणार आहे। पुढच्या 1-2 आठवड्यात या पूर्ण कायद्याच्या लढाईची दिशा स्पष्ट होईल आणि मला असा विश्वास आहे की अभिलेखावर सर्व गोष्टी उपलब्ध असल्याने याचा 2 ते 3 महिन्यात पथदर्शी निकाल हा येईल। तर सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणं योग्य नाही असं कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय। या गोष्टीवरती मी जास्त भाष्य करू इच्छित नाही। न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, मला फक्त स्थगिती मिळालेली आहे, अजून अपील सुरू व्हायचे। अपील सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलेल। तोपर्यंत न्यायालयीन व्हावी जास्त भाष्य करून योग्य आहे। हस्तक्षेप याचिकाची दाखल करण्यात आली होती, तुमची देखील सुनावणी आता सुरू होणार आहे, आपली कशी तयारी आहे? ठीक आहे, त्यांचा अधिकार त्यांनी करावा। कोर्ट विल टेक द डिसिजन। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।